हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपी शेअर करते आहे, जी की थोडीशी आंबट, थोडीशी तिखट आणि थोडीशी चटपटीची आहे। आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला थोडंसं काहीतरी चेंज असं खायला पाहिजे असतं ना, तर काय करायचं आहे, दही घ्यायचं आहे, त्याला खूप सॉफ्ट असं फेटून घ्यायचं आहे, असं स्मूथ आणि सॉफ्ट असं टेक्स्चर त्याचं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे किंवा त्याच्या गाठी असतात ना दह्याच्या, त्या नाही राहिल्या पाहिजे, असं एकदम सॉफ्ट झालं पाहिजे। त्याच्यानंतर आहे ना एक बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, थोडंसं लसूणाच्या पाकळ्या चिरून घ्यायच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, आणि इकडे जे आहे ना वाटीमध्ये मी थोडंसं हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे। तर हे सगळे जे इंग्रेडियंट्स आहेत तर हे आपल्याला आता फोडणी करायला लागणार आहेत। तर आता मी गॅसवर तेल तापत ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि त्याच्यामध्ये कांदा परतून घेते आहे। कांदा थोडासा ब्राऊन कलरचा परतवायचा आहे, थोडासा ब्राऊन कलर परतून झाला की त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ना हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं, तर लसणामुळे आणि हिरव्या मिरचीमुळे ना ह्या ज्या रेसिपीला आहे ना खूप मस्त टेस्ट येते बरं का। थोडीशी झणझणीत, थोडीशी स्पायसी, थोडीशी आंबट तिखट, जे आपण मी बोलली ना तुम्हाला तसं तिची छान चव लागत असते। आणि असंही उन्हाळ्यामध्ये ना थोडंसं ना आपण अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजे ज्या की शरीरामध्ये उष्णता तयार नाही करणार। तर दही तसंही थंड असतं आणि शरीरासाठी ते चांगलंही असतं, याच्यामुळे काहीही असं जळजळ वगैरे होत नाही, ॲसिडिटी होत नाही। तर ही जी रेसिपी आहे ना त्याच्यासाठी खरंच खूप इफेक्टिव्ह आहे। तर बरं, आता कांदा वगैरे सगळं परतून झालं, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल मसाला घातला, थोडंसं मीठ घातलं, थोडंसं हळद घातलं, आणि जे फेटून घेतलेलं दही होतं ना ते मी आता इथे टाकलेलं आहे। बरं, हे दही टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस कमी फ्लेमवर ठेवायचा, म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आहे, नाहीतर हे सगळं फुटून जाणार आणि त्याचं सगळं टेक्स्चर बदलून जाणार। आणि आपल्याला हे उकळवायचं पण नाही आहे, अगदी हलक्या हाताने छान चाळायचं आहे, अगदी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे, आणि त्याच्यानंतर आहे ना उकळी वगैरे येऊ द्यायची नाही आहे। थोडंसं गरम झालं की फेटून राहायचं, आणि थोडंसं गरम झालं की त्याच्यानंतर जे आहे तर गॅस बंद करून द्यायचा आहे। आता तुम्हाला खरं सांगते, ही जी रेसिपी आहे ना ती तुम्ही मस्त भात बनवा गरम गरम आणि त्याच्यासोबत खा, खूप छान आणि खूप टेस्टी लागते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।